नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. ओबीसी समाजाची मोजणी करण्याच्यासाठी सरकारनं पाऊल टाकलंय आणि राज्यातल्या सरकारनं या निमित्तानं एक समिती स्थापन केलेली आहे. राज्याच्या ओबीसी विषयाचे मंत्री असलेल्या मंत्री महोदयांनी या निमित्तानं समोर येत म्हटलं की ओबीसी आरक्षण टिकवणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याचबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केलं की येते 6 महिने यासाठी घेतले जाणार आहेत. गंमत अशी आहे की हेच काम याआधी 3 महिन्यात होईल असं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं गेलं होतं, पण आता समितीच्या मार्फत हेच काम करायला 6 महिने घेतले जात आहेत. दुसऱ्या बाजूला ज्या त्रिसूत्रीच्या आधारे ओबीसींची राजकीय मोजणी होत त्यांची योग्य नोंद होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सूक्ष्मतम नोंद असा एक तांत्रिक शब्द आपण वारंवार वापरत आहोत, ते सगळं आताच्या एक सदस्य समितीच्या मार्फत होणार आहे का? राज्य सरकारनं यापूर्वी केंद्रात गृहसचिव पदावर राहिलेल्या, महाराष्ट्रामध्ये मुख्य सचिव पदावर राहिलेल्या जयंत कुमार बांठिया यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे. जयंत कुमार बांठिया हे तेच सद्गृहस्थ आहेत ज्यांनी भूतकाळामध्ये भारताच्या जनसंख्येच्या गणनेचं काम केलेलं आहे. जनगणनेचं काम करणारे, त्याबाबतचा अनुभव गाठीशी असलेले एक ज्येष्ठ सनदी अधिकारी म्हणून जयंत कुमार बांठिया परिचित आहेत. बांठियांच्या या सगळ्या अनुभवाचा उपयोग करून ओबीसींची मोजणी करण्याचा सरकारचा मानस आहे. हा न्यायालयाच्या चौकटीत बसणार आहे का, याची एक अभ्यासपूर्ण चर्चा आजच्या लक्षवेधीत. या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला मी पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड आहेत, ज्यांच्या याचिकेमुळे हा विषय जन्मलेला आहे, अद्यापही टिकून आहे आणि नव्या घटनेच्या अनुसार ज्यांनी सरकारच्या विविध भूमिकांच्या विरोधातही पुन्हा एकदा न्यायालयामध्ये आव्हान याचिका केलेली आहे, असे विकास गवळी आपल्यासोबत आहेत. त्यांचंही स्वागत. विकासजी, आपला कॅमेरा थोडासा ऍडजस्ट करा जेणेकरून तुमचा चेहरा लोकांना दिसेल. पुढचा आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीचा परिचय आपल्याला करून देतो. ते आहेत ॲडव्होकेट मृणाल ढोले पाटील. ओबीसी समाजातील विविध आंदोलनांच्या निमित्तानं त्यांचा चेहरा आपल्याला परिचित आहे. माझा पहिला मुद्दा आता विकास गवळी यांच्यासाठी. विकासजी, विषयाला राजकीय वळणावर न्यायचं नाहीये. आत्ताच्या घडीला ज्या एकसदस्यीय समितीच्या मार्फत ओबीसींची मोजणी करायचं घाटतंय त्याला 6 महिने मागितले जात आहेत. हे 6 महिने तरी पुरणार आहेत का? आधी हेच काम 3 महिन्यात होणार होतं, आता 6 महिने का हवेत? सर्वप्रथम आपल्याला मनापासून धन्यवाद. सातत्यानं गेल्या 1 वर्षभरापासून आपण हा ओबीसीचा विषय कायम चर्चेमध्ये ठेवता आणि सर्वसामान्य ओबीसी जनतेपर्यंत हा विषय नेता. आता जो काही विषय आपण घेतला हे खरी गोष्ट आहे. 6 डिसेंबर रोजी जी सुनावणी झाली होती त्या सुनावणीमध्ये राज्य सरकारच्या वतीनं ऍफिडेव्हिट दिलं होतं आणि त्या ठिकाणी ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी 3 महिन्याचा कालावधी मागितला होता आणि त्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही इम्पेरिकल डेटा गोळा करू असं ठणकावून सांगितलं होतं. ऍफिडेव्हिट सुद्धा सरकारच्या वतीनं देण्यात आलं होतं. परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी मागणी केली होती की या 3 महिन्यामध्ये आम्हाला मुदतवाढ द्या किंवा हे इलेक्शन पुढे ढकलण्यासाठी परवानगी द्या, परंतु सर्वोच्च न्यायालयानं ती परवानगी नाकारली आणि आज परत 3 महिन्याच्या नंतर हा 6 महिन्यामध्ये इम्पेरिकल डेटा गोळा करण्याची त्यांची जी काही मानसिकता दिसते याच्यावरून एक गोष्ट निश्चितपणानं सांगावीशी वाटते की कुठेतरी राज्य सरकार आज योग्य वळणावर आलेलं आहे आणि इम्पेरिकल डेटा गोळा केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हे त्यांना आज कळून चुकलेलं आहे. एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी त्यांनी हाच एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की राज्य सरकारला केंद्राच्या अर्थात सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या विविध स्वरूपातल्या त्रिसूत्रीचं पालन करणं अत्यंत गरजेचं होतं. हरिभाऊ राठोड, आपलं मत जाणून घ्यायचं आहे आणि त्यानिमित्तानं आपण या बाबीवर अधिक प्रकाश टाका की ज्या पद्धतीनं जयंत कुमार बांठिया समितीला आता इम्पेरिकल डेटा अर्थात सूक्ष्मतम नोंद ही ओबीसींच्या बाबतीत करण्याच्यासाठी सांगण्यात आलेलं आहे, हे काम किती न्यायोचित मार्गाने पुढे सरकेल? निश्चितच हे स्वागतच करतो मी या निर्णयाचं. परंतु
4 मार्च 2021 रोजी जेव्हा निकाल आला बाहेर, त्यानंतर मला आठवतं मी 4 एप्रिल 2021 बरोबर 1 महिन्यानी मी लोकसत्तेला आर्टिकल लिहिलं होतं. त्याचं टायटलच असं होतं, स्वतंत्र आयोग नेमून एम्पिरिकल डेटा गोळा करायचा होता. आणि त्यानंतर आपल्या चॅनलवरून तर मला वाटते रेकॉर्ड ब्रेक चर्चा झालेली आहे. प्रत्येक वेळेस मी हे सांगत होतो की सरकारने पहिली चूक कुठली केली तर स्वतंत्र आयोग नेमला नाही. स्वतंत्र आयोग नेमाला पाहिजे. ती आनंद याच्यासाठी होतो की आपण म्हणाला की बांटिया यांच्या एक सदस्य जी आयोग नेमलेला आहे त्याच्या मार्फत 6 महिने, मला वाटते 6 महिने थोडे जास्तच दिलेले आहे. तेवढे द्यायची गरज नव्हती, कारण पुढे आपल्याला निवडणुका घ्यायच्या आहे. तर जेव्हा हे जर इम्पेरिकल डाटा हातात आल्यानंतर आणि ज्या काय म्हणतो वाढ रचना झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला त्याचे आरक्षण द्यायचे आहे. तर आरक्षण द्यायच्या वेळेस आपल्याला माहिती आहे की याची एक पद्धत असते. ह्या सगळ्या याला एक 1-1.5 महिना आणखी लागेल. म्हणजे एकूणच आपल्या निवडणुका 7-8 महिन्याच्या पलीकडे जातील असं दिसतं. पण मी या निर्णयाचं स्वागत करतो. हरिभाऊ, हा एक अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा मुद्दा आपण मांडलात. याच्यावर जरा आणखीन थोडी सखोल चर्चा होणं गरजेचं आहे. आजच्या घडीला जेव्हा राज्य सरकार असं सांगतं आहे की 6 महिन्यामध्ये हे सगळं कामकाज पूर्ण होईल, तेव्हा आपण कोणत्या आधारावर निवडणुका 6 नाही 8 महिने पुढे जातील अशा प्रकारचं भाकीत करता, यावर अधिक प्रकाश टाकावा. हरिभाऊ, आपण बोलणार आहात. हे बघा, आता डिलिमिटेशन होणार आहे बरोबर. डिलिमिटेशन करण्यासाठी किती वेळ सरकार घेतं याच्यावर. त्यानंतर जोपर्यंत एम्पिरिकल डाटा तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत 27% जे आहे ते 27%चं आपल्याला प्रत्येक वेळेस त्या कुठला वाढ हा ओबीसीला जाईल हे ठरवायचं असते. तर त्याच्यासाठी 1 महिना तर लागेलच पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर त्यामुळे तो 1 महिना जर आपण याच्यात गृहीत धरला तर 6 महिने तर ऑलरेडी होणारच आहे. 6 महिने पलीकडे 7-8 महिने पकडा. कारण हे सगळं झाल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगाला 1 महिना लागेल ना. निवडणूक आयोगाच्या हातात आज तुम्ही दिलं एम्पिरिकल डाटा गोळा करून सीमांकन करून, तरी त्यांना तारीखा निश्चित करण्यासाठी मग दिवाळी आहे, मग सगळेच सण तेव्हार बघावं लागेल. हे सगळं करण्यासाठी आणखी दिवाळी आली तर 1 महिना आणखी वाढू शकतो. म्हणजे असा हा प्रोग्राम 7-8 महिन्यावर जाऊ शकतो. बिलकुल. या निमित्तानं आपल्या सोबत जोडले गेलेले विकास गवळी आहेत, तेही बोलू इच्छित आहेत. त्यांचं मत मी नोंदवून घेतोच. दरम्यान आपल्या सर्व मान्यवरांना याची पुन्हा आठवण करून देतो की निवडणुका या काही डिसेंबर शिवाय होणार नाहीत असं भाकीत आम्ही सातत्यानं वर्तवत आहोत. आणि आता तशाच प्रकारची परिस्थिती जवळपास समोर येताना दिसतेय. विकास गवळी, आपलं मतप्रदर्शन. हरिभाऊ राठोड साहेबांनी आता जे 8 महिने किमान लागतील सांगितलं, त्याचं कारण असं की यांनी 6 महिन्याची मुदत मागितली राज्य सरकारनं की आम्हाला इम्पेरिकल डेटा गोळा करायला किमान 6 महिने लागतील. आणि 6 महिन्याच्या नंतर हा डेटा गोळा करून राज्य निवडणूक आयोगाच्या अधीनस्थ ज्या वेळेला तो डेटा जाईल तर त्या अनुषंगानं राज्य निवडणूक आयोगानं प्रभाग रचनेचा आदेश काढण्यापासून तर निवडणुकांच्या तारखा घोषित करण्यापर्यंत किमान 45 दिवसाचा प्रोग्राम द्यावा लागतो. आणि त्याच्यासाठी ही कायद्यात तरतूद आहे की प्रभाग रचना केल्याच्या नंतर साधारणतः 15 दिवस त्यावर आक्षेप आणि हरकती सूचना ह्या मागवाव्या लागतात. त्यानंतर ते फायनल करण्यासाठी परत 15 दिवस जातात. त्याच्यानंतर आरक्षण काढल्या जाते. आरक्षणावर सुद्धा आक्षेप आणि हरकती घ्याव्या लागतात. त्याच्यामध्ये काही जर अडचणी असल्या तर त्या दूर कराव्या लागतात. असं करता करता किमान 45 दिवस हा मिनिमम पिरियड लागतो. त्यामुळं 1.5 महिना तर हा झालाच. आणि त्याच्यानंतर 30 दिवस निवडणुका घोषित करणं आणि त्याच्यानंतर तो कार्यक्रम पूर्णत्वास नेणं, हा असं जवळपास 2.25 ते 2.5 महिने आरामात त्याला लागतात. आणि हे 6 महिने म्हणजे 8.5 महिन्यापेक्षा कमी कालावधीत निवडणुका होणं शक्य नाही. त्यासाठी माझी विनंती राहील या बाठिया सरांना आपल्या माध्यमातून की 6 महिने भरपूर झाले. 6 महिन्याची गरज नाही. आपण जर सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आणि त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली, विभागवार बैठका घेऊन जर प्रत्येक तहसीलदार आणि एसडीओ आणि कलेक्टरांच्या माध्यमातून ह्या गोष्टी त्यांच्यावर जबाबदारीने टाकल्या तर याला जास्तीत जास्त 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळी माहिती
या आयोगाच्या समोर येऊ शकते, यात अजिबात कुठल्याच प्रकारची शंका नाही. धन्यवाद विकास गवळी आपल्या या मतप्रदर्शनाच्या साठी. पटकन यानंतरची पुढची चर्चा आपल्याला करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ऍडव्होकेट मृणाल ढोले पाटील. मृणाल ढोले पाटील, या संपूर्ण प्रोसेसमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा तातडीनं समोर येतो, तो असा आहे की हे सगळं प्रकरण खरं तर आणखीन कमी वेळामध्ये होऊ शकलं असतं. मृणाल ढोले पाटील, आपलं ऑटो रोटेशन बंद झालंय, आपण एकदा ते पटकन सुरू करा जेणेकरून मला आपल्याला प्रश्न विचारता येतील. आताच्या घडीला ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाच्याकडून वारंवार सांगितलं जात होतं की ओबीसींची मोजणी करण्याच्यासाठी आपल्याला अपेक्षित असा वेळ मिळाला होता, मात्र गेल्या एका वर्षात त्यातलं काहीही कामकाज झालेलं नाही. आताच्या घडीला आपण प्राप्त स्थितीमध्ये पाहतोय की राज्य सरकारनं 6 महिने मागून घेतलेले आहेत. या 6 महिन्यांच्या नंतर होणारी गोष्ट ही सुस्पष्ट असेल आणि ती न्यायालयाला संमत होईल असं आपल्याला वकील म्हणून वाटतं. सर्वप्रथम प्रसादजी, मला आपल्याला हे सांगायचं आहे की ज्या वेळेस सुप्रीम कोर्टचा निर्णय आला त्याला जवळजवळ 1 वर्ष झालं, तर त्याच्या दरम्यान सुप्रीम कोर्टने स्पष्ट सांगितलेलं की डेडिकेटेड कमिशन नेमा. हरिभाऊ असतील, विकासजी असतील, इतर ओबीसी कार्यकर्ते असतील, इतर संघटना असतील, सगळे सरकार, इव्हन सरकारचे महाधिवक्ते सरकारला सांगत होते की सुप्रीम कोर्टच्या आपल्या ऑर्डर प्रमाणे आपण एक डेडिकेटेड कमिशन, एक समर्पित आयोग नेमला पाहिजे. पण सरकारमधील काही मंत्र्यांच्या हट्टामुळे तो नेमला नाही. त्यांनी ते काम राज्य मागासवर्गीय आयोगाला दिलं. राज्य मागासवर्गीय आयोग यांनी तज्ञांच्या पेक्षा राजकीय नेमणुका जास्त केल्या. त्यामुळे जे काही ओबीसीला त्रास झाला तो झाला आणि सरकारची सुप्रीम कोर्टमध्ये नाचक्की झाली. याच्यामध्ये आपण जे सांगितलं की 1 मॅन कमिशन नेमते, मला याच्यात थोडीशी दुरुस्ती करूशी वाटते की आता तरी कुठं सरकार जागा झालंय आणि त्यांनी एक डेडिकेटेड, जयंत कुमार भाटिया जे सेन्सस कमिशनर होते, अशा एक अतिशय जबाबदार व्यक्तीवर त्यांनी ही जबाबदारी सोपवलेली आहे. पण जी नावं चर्चेत आहेत ती पण अतिशय तज्ञ आणि अतिशय कार्यक्षम अधिकारी, मग त्यात आमचे नरेश गीते साहेब असतील, महेश झगडे साहेब असतील, चंद्रकांत दळवी साहेब असतील, टाटा इन्स्टिट्यूटच्या भगत मॅडम आणि अजून एखादे सदस्य, सांख्यिकी, अशी नावं चर्चेत आहेत. 1-2 दिवसात जी आर घेईल. पण हे 1 मॅन कमिशन नक्कीच नसणार आहे. 4-5 अतिशय कार्यक्षम आजी माजी अधिकारी त्याच्यामध्ये असणार आहेत आणि असे कार्यक्षम अधिकारी महेश झगडे सारखे, भाटिया सर सारखे हे जर असतील तर निश्चित मला वाटतं जो कार्यकाळ सरकारने दिलेला आहे त्याच्यामध्ये हे ओबीसीचा एम्पिरिकल डेटाचं काम निश्चित पूर्ण करू शकतील. पण त्याच्यानंतर इलेक्शन किती, पण याच्यातला एक पुढचा मुद्दा, आपण वकील आहात आणि या निमित्तानं कायद्याचे जाणकार आहात म्हणून आपल्याला मी पुढचा प्रश्न विचारतो. ढोले पाटील, आपण त्यावर प्रकाश टाकावा. आपण स्वतः बांठिया समितीच्या साठी सरकारी घोषणा वाचलीये का? तुमच्या डोळ्यास, तुमच्या नजरेस ती पडलीये का? आणि त्यात कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्टच्या अंतर्गत ही नेमणूक आहे का? त्याचबरोबर काय काम करायचं याच्या संदर्भातली, कामाच्या संदर्भातल्या निर्देशांची स्पष्टता आहे का? प्रसादजी, झालं काय की अजून त्या संदर्भात सरकारचं GR आलेलं नाहीये आणि GR आलेलं नाही तर GR आणि त्याच्यामध्ये समिती आणि त्याला दिलेल्या टर्म्स ऑफ रेफरन्स आज तरी आपल्या समोर नाहीयेत. पण ते निश्चित अधिवेशन संपायच्या 1-2 दिवसात म्हणजे आत येतील आपल्याकडे. उद्या किंवा परवापर्यंत तो GR आणि त्या कमिशनला दिलेले टर्म्स ऑफ रेफरन्स हे आपल्या समोर येतील. पण याच्या आधी एक लक्षात द्यावं की जेव्हा राज्य मागासवर्गीय आयोगाला टर्म्स ऑफ रेफरन्स दिले होते त्यात सरकारने 1-2 वेळा टर्म्स ऑफ रेफरन्स बदललेले होते. त्यामुळे आता मला असं वाटतं की सरकार कुठेतरी जागा झाले. जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये 2-3 वेळा नाचक्की झाली त्यावेळेस त्याच्यानंतर आता डेडिकेटेड कमिशन नेमलंय आणि त्याला निश्चित कार्यकक्षा जी आहे, जी सुप्रीम कोर्टने सांगितलेली की तुम्ही राजकीय मागासलेपण तपासा ओबीसीचं आणि त्या राजकीय मागासलेपणाचा एम्पिरिकल डेटा बनवा, हे जे टर्म्स ऑफ रेफरन्स असतील ते कुठेतरी सरकार आता या कमिशनला देईल. आणि ज्या पद्धतीने सरकार या कमिशन मध्ये आता अधिकारी घेत आहे, निश्चित मला वाटतं अतिशय कार्यक्षम अधिकारी आहेत आणि ते निश्चित केपेबल आहेत तो एम्पिरिकल डेटा 5-6 महिन्यात बनवण्यात. आणि हा एम्पिरिकल डेटा मला विश्वास वाटतो ती जर नावं जी सरकार डिक्लेअर करते की जी चर्चेत आहेत ही जर आली तर निश्चित मला वाटतं हा एम्पिरिकल डेटा सुप्रीम कोर्टमध्येही टिकेल. आणि हे सुप्रीम कोर्टमध्ये ज्यावेळेस एम्पिरिकल डेटा टिकेल त्याच वेळेस आपल्याला म्हणता येईल, जेव्हा सुप्रीम कोर्ट हे मान्य करेल त्याच वेळेस आपल्याला म्हणता येईल की ओबीसी आरक्षणाशिवाय, ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील. तोपर्यंत सरकार जे बोलतंय ह्या फक्त भूलथापा आहेत. मला या निमित्ताने हरिभाऊ राठोड आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. हरिभाऊ राठोड, हेच जर करायचं होतं तर हे 1 वर्षापूर्वी करायला काय प्रॉब्लेम होता, काय अडचण होती? नाही, तेच आमचं म्हणणं होतं. सुरुवातीपासून आपल्याला माहित आहे, आपल्याला पक्क माहित आहे की आम्ही स्वतंत्र आयोग नेमा, तज्ञाचा आयोग नेमा हे वारंवार आपल्याच माध्यमातून आम्ही बोललो.
आता प्रश्न माझा आहे, बंटिया साहेबांना विनंती आहे की त्यांनी कमीत कमी 5 वेळा निर्णय वाचावा. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने आणि के कृष्णमूर्तीचा निर्णय त्यांनी 5 वेळा वाचावा आणि इम्पेरिकल डाटा म्हणजे काय समजून घ्यावा. कारण आपण इम्पेरिकल डाटा अनेक वेळा आपण बोलतो, आजही बोलतो. पण इम्पेरिकल डाटाचा अर्थ असा होतो की आपल्याला हवी असलेली माहिती आणि आजच्या स्थितीमध्ये. आता याच्यात फार एक मोठा कठीण गहन प्रश्न आहे की मागासलेपणा. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं होतं की एखादी व्यक्ती शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या मागास असू शकते, परंतु ती राजकीय दृष्ट्या मागास असेलच असे नाही. याचा अर्थ काही वर्ग, काही समाज या ओबीसी आरक्षणामधून बाहेर पडू शकतात. त्यांना बाहेर काढावं लागेल. जी मंडळी, जो समाज, की मी नाव घेणार नाही, की त्यांना आरक्षण नसले तरी ते येतात, म्हणजे निवडणूक जिंकतात, अशा लोकांना आरक्षण द्यायची गरज नाही असा त्याचा अर्थ ध्वनित होत आहे. तेव्हा त्याचा अभ्यास करावा आणि नंतरच हात लावावा. या इम्पेरिकल डाटा म्हणजे काय हे आधी समजून घ्यावं. हरिभाऊ, तुम्ही हे मतप्रदर्शन करण्याचं धाडस दाखवलं, त्याबद्दल तुमचं कौतुक. पण मला असं वाटतंय की तुमच्या या धाडसाच्या नंतर नवा वादच जन्माला येणार आहे. काही जणांना राजकीय आरक्षणातून दूर ठेवायचं आणि पुढे आपली व्यवस्था चालू ठेवायची, हे शक्य होणार आहे का? हे शक्य आहे. यासाठीच इम्पेरिकल डाटा गोळा झाल्यानंतर त्याचा एक अभ्यास करावा लागेल की एखाद्या मतदारसंघामध्ये आता मी उदाहरण दिलं तर ते चांगलं नाही. पण तरी तुम्हाला अधोरेखित काही गोष्टी करायच्या असतील तर आपण करू शकता. लोक तेवढ्या खुल्या दिलाने चर्चेला असं आहे तुम्हाला सांगतो. काही फॉर एक्झाम्पल असा नगरपालिकेमध्ये असा एरिया असतो की तिथे मुस्लिम समाजाचे लोक ओबीसी म्हणून निवडून येतात आणि ओपन मधूनही येतात. म्हणजे त्या ठिकाणी अनेक नगर परिषदेमध्ये आपण बघतो की मुस्लिम समाजाचे मोठ्या प्रमाणात येतात. काही ठिकाणी कुणबी समाजाची मंडळी मोठ्या प्रमाणात निवडून येतात. पण त्यांना आरक्षण दिलं काय नाही दिलं काय तरी त्या निवडून येतात. अशा लोकांना याच्यामधून काढावं लागेल बाहेर. जसं आपण क्रिमी लेअर बाहेर काढतो. ओबीसीचं जर आरक्षण घ्यायचं असेल तर ज्याची उत्पन्न मर्यादा 8 लाख आहे तर त्याला आरक्षणाचा लाभ देता येत नाही. अशा पद्धतीने हा अभ्यास होणार आहे आणि तो झाला पाहिजे. तेव्हा त्याने म्हटलं राजकीय मागासलेपण तुम्ही कसं तपासणार, तर त्याच्यासाठी तज्ञांनी याचा विचार करून परत सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित असा बंटिया आयोगाने हा अभ्यास केला पाहिजे. धन्यवाद. या चर्चेच्या मध्ये एक महत्वाचं मतप्रदर्शन आता जो हरिभाऊंनी मांडलेला मुद्दा आहे त्या अनुषंगाने विकास गवळींना मांडायचं आहे. विकासजी, ही चर्चा अभ्यास पूर्ण करण्याचं आपण ठरवलं होतं आणि त्या अनुषंगानं हरिभाऊंनी दिलेला हा एक महत्वाचा मुद्दा आहे की राजकीय मागासलेपण शोधत असताना जे राजकीय दृष्ट्या मागासले नाहीत त्यांना या आरक्षणाच्या चौकटीतून दूर ठेवा. एवढं धाडस करण्याची कोणाची तरी ताकद होईल तुम्हाला वाटतं विकासजी? नाही, हरिभाऊ राठोड साहेबांनी जो मुद्दा सांगितला त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा करण्याची गरज आहे. त्यांचं मत बरोबर आहे, चुकीचं नाही, परंतु त्याला थोडस वेगळ्या पद्धतीने मांडणी करावं लागते. मी एक उदाहरणादाखल आपल्याला सांगतो. या इम्पेरिकल डेटा जो जमा करायचा आहे तो ग्रामपंचायत वार्ड निहाय, नगर परिषद वार्ड निहाय, गाव निहाय, तालुका निहाय, जिल्हा निहाय त्या ठिकाणी इम्पेरिकल डेटाची माहिती गोळा करण्याचं त्याच्यामध्ये नमूद आहे. आता हे वार्ड निहाय कशासाठी सांगितलेलं आहे तर ते मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. एखादा वार्ड माळी समाजाचा असतो, एखादा वार्ड वंजारी समाजाचा असतो, एखादा वार्ड मुस्लिम समाजाचा असतो, एखादा वार्ड एससी समाजाचा असतो. मग आता एससी समाजाच्या वार्डामध्ये जर ओबीसीचं आरक्षण पडलं आणि त्या ठिकाणी जर 2-3च घरं ओबीसीचे असतील तर त्यांना त्या ठिकाणी लाभ मिळेल. एखाद्या ठिकाणी माळी समाजाचा वार्ड असेल आणि त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण दिलं नाही दिलं तरी काही फरक पडणार नाही. एखादा वार्ड कुणबी समाजाचा असेल त्या ठिकाणी तुम्ही ओबीसीचं आरक्षण द्या किंवा नका देऊ, तिथे ओपन कॅटेगरीत सुद्धा ओबीसीचाच माणूस निवडून येईल. आरक्षण कुठं गरजेचं आहे? ज्या ठिकाणी
ओपन कॅटेगरीची मंडळी आहे आणि 2-3च घरं फक्त ओबीसीचे, तर त्या लोकांना प्रतिनिधित्व मिळत नाही. याच्यासाठी ते ओबीसी आरक्षणाची गरज ह्या इम्पेरिकल डेटाच्या माध्यमातून आपल्याला ती शोधून त्या लोकांपर्यंत तो लाभ पोहोचवता येऊ शकतो. हे करण्यासाठी आपल्याला हा इम्पेरिकल डेटा गोळा करणं गरजेचं आहे. हरिभाऊ राठोड साहेब बोलतात याबद्दल माझं दुमत नाही, परंतु पर्टिक्युलरली एखादी कम्युनिटीज ह्या याच्यामधनं बाहेर काढा इथपर्यंत मला नाही वाटत की राज्य सरकार हिम्मत करेल किंवा अशा पद्धतीचा कुठला निर्णय त्याच्यामध्ये येईल. बिलकुल. एक जाता जाता पटकन आपल्याला वेळ मर्यादेमध्ये चर्चा आटोपायची असल्यानं पटकन मृणाल ढोले पाटील यांना संधी देतो. मृणाल ढोले पाटील, आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत झालेल्या राजकारणाचे विविध टप्पे सुद्धा पाहिले. आता हे आरक्षण ज्या वेळेला 6 महिन्यांनी किंवा हरिभाऊंच्या मते 8 महिन्यांनी लागू होईल तेव्हा ते आम्हीच आणलं आणि आमच्याच मुळे झालं, अशा प्रकारचे दावे प्रतिदावे होतीलच. निश्चित. पण तत्पूर्वी प्रसादजी मला हरिभाऊंचं उत्तर द्यायचंय की ओबीसी मध्ये जवळपास 450 ते 500 जाती जमाती आहेत. त्यामुळे कुठलाही एक जात किंवा एक जमात इतकी पॉवरफुल नाहीये की त्याच्यातनं त्यांना राजकीयरित्या बाहेर काढलं जाईल. पण त्यांनी जो मुद्दा मांडला तो एक अर्थी खरा आहे. त्याचं कारण असं आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये खोटे जातीचे दाखले घेऊन 50% ओबीसीचं आरक्षण चोरलं जातं. हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, ग्रामपंचायतमध्ये, नगरपंचायतमध्ये, महानगरपालिकेमध्ये ओबीसी समाजाचं 50% आरक्षण चोरलं जात आहे. याच्याबद्दल निश्चित या समितीमध्ये आम्ही तक्रार तर करणारच आहोत, पण या समितीने त्याचं सोल्युशन पण दिलं पाहिजे, त्याशी आमची समितीकडनं अपेक्षा आहे. पण आपण जो विषय काढला की जो दावे प्रतिदावे होतील क्रेडिटसाठी, तर जर क्रेडिट त्यांना घ्यायचं असेल तर त्यांनी 105 नगरपालिका नगरपंचायतीच्या इलेक्शन महाराष्ट्रामध्ये झाल्या, त्या ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या. त्याचं ते काय करणार आहेत? त्या बरखास्त करून परत ओबीसी आरक्षणासह इलेक्शन घेणार आहेत का? हे पण आज त्यांना सांगावं लागेल. मग फक्त क्रेडिट घ्यायचं असेल तर आरक्षण टिकवलं याचं क्रेडिट त्यांना घेता येणार नाही, कारण आरक्षण गेले पण त्यांच्यामुळं आणि त्यांच्या जे नाकर्तेपणा होता त्याच्यामध्ये त्यांना विशेष काही करता आलं नाहीये. त्यांनी लक्ष दिलं नाही, त्यामुळे ओबीसीचं आरक्षण गेलंय. 105 106 नगरपंचायती, 5 जिल्हा परिषदा, हजारो ग्रामपंचायतीच्या ओबीसी आरक्षणासह झाल्या शिवाय झाल्या निवडणुका. त्याच्याबद्दल हे सरकार काय करणार आहे? ओबीसी आरक्षण एकदा सुप्रीम कोर्टने ओके केलं तर या रद्द करून पुन्हा इलेक्शन घेणार आहे का? हा आमचा या सरकारला प्रश्न आहे. बिलकुल. या निमित्तानं आपण पुन्हा चर्चेच्या निमित्तानं भेटूच आणि आत्ताच्या घडीला ओबीसीच्या मोजणीच्या साठी अपेक्षित काय आहे याबाबत आपण सगळ्यांनीच मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. लक्षवेधीच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.